नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रविवारी विश्वचषक क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत म्हटली की संपूर्ण देशाचं लक्ष त्या लढतीकडे लागून राहिलेलं असतं. तर या लढतीबाबतचे ठळक मुद्दे, या लढतीवर एक प्रकाशझोत टाकण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आपल्याबरोबर मोरेश्वर येरम आलेले आहेत. तर मोरेश्वर, भारत विरुद्ध पाकिस्तान काय सांगशील तू? भारत पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ, दोन्ही संघांचा सामना हा अतिशय चुरशीचा रंगणार, यामध्ये काहीच शंका नाही. खरं बघायला गेलं तर दोन्ही संघांचे मधली फळी, सलामी जोडी या सगळ्यांचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर हे नवखं आहे. दोन्ही संघ दमदार आणि प्रतिस्पर्धी संघ, पारंपरिक लढत होणार आहे आणि जोरदार हा सामना गाजणार आहे, यामध्ये काहीच शंका नाही. सगळ्यांचे डोळे हे रविवारी या टीव्ही चॅनलवरतीच असतील. आतापर्यंतचा इतिहास आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा इतिहास, की पाकिस्तानला एकही विजय भारतावरती मिळवता आलेला नाही विश्वचषक स्पर्धेत. परंतु यावेळी दोन्ही संघ नवे आहेत आणि अशी चर्चा रंगते आहे की पाकिस्तान संघ देखील आपल्याला हरवण्यासाठी सज्ज आहे. पण भारत देखील तितकाच दमदार आहे, तितकीच फलंदाजी आहे. नाही म्हटलं तरी दमदार फलंदाजी आपल्याकडे. गोलंदाजी थोडीशी कमकुवत बाजू जरी असली तरी सध्या जे गोलंदाज आहेत ते सुद्धा नवे सज्ज आहेत. ही जरी बाब खरी असली तरी मागच्या काही ज्या खेळी बघितलेल्या आहेत, भारताने ज्या भारताबाहेर केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये फार काही त्यांनी कर्तृत्व दाखवलं असं चित्र आपल्या समोर येत नाही. तर या अनुषंगाने तू कसं भारतीय टीमकडे बघतो? हो, ही गोष्ट खरी आहे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजीला पोषक ठरणाऱ्या खेळपट्ट्या आहेत, त्यावरती आपले फलंदाज थोडे कमी फलंदाजी करतायत किंवा त्यांना यश मिळत नाहीये, ही गोष्ट खरी आहे. पण त्या दृष्टिकोनातच हीच खरी वेळ आहे की गोलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्ट्यांवरती दमदार फलंदाजी करून आपलं गतविजेतेपद हे कायम राखणं हे आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि पाकिस्तानकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे असं म्हटलं जात होतं आतापर्यंत. वकार युनिस म्हटलं, शोएब अख्तर म्हटलं, हा त्यांच्याकडे दमदार तोफखाना होता. पण यावेळी तसं नाहीये. जी अनुभवी गोलंदाजांची कमतरता आज पाकिस्तानच्या संघात देखील आहे, याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. याचबरोबरीने जी सलामीची जोडी असते त्यांच्यावरती बरंच तुमचं यश अवलंबून असतं की ते कशा प्रकारे तुम्हाला सामन्याची सुरुवात करून देतात. तर भारताची जी ओपनिंग जोडी आहे किंवा पाकिस्तानची जी ओपनिंग सलामीवीर आहेत, यांच्या बाबतीत तू काय सांगशील? दोन्ही बाजूला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन दोघांकडेही आहे आणि ते चांगलंच आहे. शिखर धवन, रोहित शर्मा. मान्य आहे की शिखर धवन सध्या फॉर्म मध्ये नाहीये. उगाच नको त्या चेंडूवरती बॅट तो बाहेर काढून उसळी चेंडूंना बलिदान आपलं स्वतः पायावरती धोंडा मारून घेतो असं म्हटलं तरी चालेल. पण यावेळी त्याला नेमकी जबाबदारीने फलंदाजी करावीच लागेल, कारण संघाला चांगली सुरुवात करून देणं हेच आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित शर्मा सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅट तळपते त्याची आणि ती तशीच तळपत राहील अशी आपण अपेक्षा ठेवूया. पाकिस्तानच्या बाजूने बघायला गेलं तर नासिर जमशेद आणि अहमद हे दोन्ही चांगले युवा आणि दमदार फलंदाज आहेत. आपल्या गोलंदाजांना खेळण्याची त्यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, ते सुद्धा चांगली सुरुवात करून देऊ शकतात. दोन्ही संघांचे कर्णधार धोनी, मेजबा उल हक ह्यांची व्यूहरचना कशा प्रकारची असेल की पाकिस्तानला काही करून हा सामना जिंकायचाच आहे आणि धोनीला पण त्याचं जे आतापर्यंत त्यांनी कर्तृत्व जे टिकवलेलं आहे ते त्याला पुढे कायम राखायचं आहे. तर दोघेही कशा प्रकारची व्यूहरचना करू शकतात? नो डाऊट धोनी, मिसबा उल हक अनुभवी वीर आणि मधल्या फळीमध्ये उतरून संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन योग्य फलंदाजी करून मॅच विनर ठरण्याची दोघांकडेही कुवत आहे आणि हे दोन्हीही खेळाडूंच्या व्यूहरचनेवरती सगळ्यांचं लक्ष असेल. खरं बघायला गेलं धोनीने आतापर्यंत यशस्वी ठरलेलं आहे त्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या मध्येच मध्यम गती गोलंदाजाला देणं, गोलंदाजीत बदल करणं. त्याच बाजूने मिसबा उल हक सुद्धा वेळीच ताबडतोब फलंदाजी करून संघाला विजयश्री खेचून आणून देतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे दोन्हीही कर्णधारांच्या खेळीकडे आपलं सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे. हे झालं दोन्ही संघांच्या कर्णधारांबद्दल. पण पाकिस्तानकडे युनिस खान नावाचा हा एक प्रभावी, अनुभवी असा एक खेळाडू आहे. तो कितपत ह्या मालिकेमध्ये त्याचा प्रभाव किंवा त्याचा केवढा भाग असू शकतो? बरोबर आहे, युनिस खान अतिशय योग्य गोष्ट आहे. युनिस खान हा आतापर्यंतचा अनुभवी दमदार फलंदाज, वन डाऊन बॅटिंगला येणारा. त्यांच्याकडे हा अनुभव वीर जरी असला तरी आपल्याकडे देखील विराट कोहली नावाचं हे अस्त्र आहे. तो देखील वन डाऊन बॅटिंगला उतरून तितकीच, आता सध्या तरी त्याची सध्या दिशा चुकली असली तरी सुद्धा वेळीच जबाबदारी ओळखून चांगली कामगिरी करण्याचं त्याच्याकडे कुवत आहे आणि ते करून दाखवतो. यावेळी देखील पाकिस्तानच्या सामन्यात तो नक्की चांगली कामगिरी करेल अशी आपली अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे युनिस खान जरी असला तरी आपल्याकडे विराट कोहली आहे आणि त्याच्या खालोखाल मधली फळी जर आपण बघितली तर मी विचारणार होतो मधल्या फळीमध्ये आपल्याकडे तर मधल्या फळीमध्ये आपल्याकडे अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आहे,
रवींद्र जडेजा आहे. आता रवींद्र जडेजा आणि स्टुअर्ट बिन्नी यामध्ये धोनी कोणता डिसिजन घेतो, कोणता निर्णय घेतो हे आपल्याला पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पण त्या जागी जर रवींद्र जडेजा आला तर तो आपल्याला बॉलिंग आणि बॅट्समन अशा दोन्ही भूमिका निभावू शकेल. स्टुअर्ट बिन्नी देखील चांगली कामगिरी करतोय. खरं म्हणजे स्टुअर्ट बिन्नीच्या निवडीवरती सगळ्यांचे डोळे विस्पारले होते की हा बाबा हा टीम मध्ये कसा आला. पण खरं बघायला गेलं त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. पण सध्या आत्ताची जी प्रॅक्टिस मॅच झाली त्यामध्ये आपण रवींद्र जडेजाला चान्स दिला, रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे रवींद्र जडेजा जर टीम मध्ये खेळला तर तो दोन्ही बाजू चांगल्या निभवेल. सुरेश रैना उसळी खेळपट्टीवरती हा उगाचच आपली विकेट देतो हा इतिहास आहे आणि हा आपल्याला माहिती आहे. पण यावेळी त्याला नक्की चांगली कामगिरी करावीच लागेल. आणि त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य राणे हे दोन्ही बॅट्समन आपले मधल्या फळीत चांगले दमदार फॉर्म मध्ये चालले तर आपला विजयरथ कोणी रोखू शकत नाही. ॲडलेडला होणारा हा जो सामना आहे ह्याच्या ज्या धावपट्ट्या आहेत ह्या गोलंदाजीसाठी चांगली आहे असं म्हटलं जातं. तर गोलंदाजांना ह्याच्यामध्ये काय कितपत कसं करायला लागेल? गोलंदाजीकडे वळायचं झालं तर गोलंदाजी पोषक खेळपट्ट्या आहेत मान्य. दोन्ही संघाचे गोलंदाजी आता सध्याच्या वेळी मेन महत्वाचे गोलंदाज दोन्ही बाहेर आहेत. एक ईशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर आहे, फिटनेस टेस्टमध्ये फेल झालाय. तर तिथे सुद्धा जुनैद खान अतिशय तगडा युवा आणि फास्टर गोलंदाज जो आपल्या चिंगड्या उडवण्याचे सामर्थ्य ठेवतो तो देखील बाहेर आहे. त्यामुळे दोन्ही गोलंदाज महत्वाचे बाहेर असले तरी दोन्ही संघांच्या इतर गोलंदाजांवरती जबाबदारी आली आहे. ती दोन्ही संघांची जबाबदारी कशी पेलतात याकडे लक्ष असेल. आपला मोहम्मद शमी आणि उमेश यादव सध्या आपल्या संघात उमेश यादव सगळ्यात फास्टर, ईशांत शर्मा नंतर उमेश यादववरतीच ही जबाबदारी आहे. उमेश यादव जरा भरकटताना दिसतो, स्पेल त्याची भरकटताना दिसते. पण यावेळी त्याला चांगलीच स्पेल ठेवावीच लागेल, मध्ये बॉल टाकावाच लागेल. मॅच आपण सर्वसाधारण जे काही त्याचं चित्र आहे दोन्ही संघांचं, मधली फळी असेल, गोलंदाज असतील, फलंदाज, कर्णधार हे सगळं पाहिलं. पण एक जो फॅक्टर महत्वाचा जो ठरतो तो मॅच विनिंग करणारा, तो मॅच विनर दोघांमध्ये असं तू कोणाला बघतोस दोन्ही संघांमध्ये? माझ्या दृष्टीने असं वाटतंय गोलंदाजीसाठी पोषक असणारी खेळपट्टी असल्यामुळे गोलंदाज खरा मॅच विनर ठरेल. जो चांगली गोलंदाजी करेल, दोन्ही संघांच्या एखाद्या गोलंदाजाने 5 विकेट्स मिळवल्या तर तो खरा मॅच विनर ठरेल. फलंदाजीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे धोनी आहे की जो मधल्या फळीत उतरून संघाला विजयश्री खेचून आणून देऊ शकतो. तर त्यांच्याकडे शाहिद आफ्रिदी आहे, त्याला वगळता कामा नये. हा गोलंदाज असा आहे की एक तलवार दोन्ही बाजूला धार असं म्हटलं तरी चालणार नाही. वेळीच जर आपल्याला फलंदाजी देखील तो करू शकतो. बूम बूम आफ्रिदीचा जर जलवा जर चालला तर पाकिस्तानच्या बाजूने केव्हाही सामना झुकू शकतो, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यामुळे गोलंदाज मॅच विनर ठरेल असं सध्या तरी चित्र आहे. म्हणजे एकंदर चर्चेवरनं आपल्याला असं दिसतंय की दोन्ही संघ हे तोलामोलाचे आहेत. हा जो सामना होणार आहे हा खूप चुरशीचा होणार आहे आणि ते पाहणं सगळ्यांनाच, म्हणजे भारत पाकिस्तान मॅच म्हणजे ही केवळ मॅच नसते, हे वॉर असतं असं म्हटलं जातं. मित्रांनो, ही मॅच तुम्ही जरूर पहा आणि या मॅचचा आनंद घ्या. आणि क्रिकेट विश्वचषक 2015चे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.